नमस्कार मित्रांनो, आपण पाहू शकता मोठ्या थाटामोठ्यात चाललेलं हे राधा गणेश यांचा शुभ लग्नाचा कार्यक्रम. तर ह्या ठिकाणी आता मांडवादारी डाहळ्या घेऊन नाचत गाजत ह्या सुवासिनी आणि महिला ह्या लग्न घराच्या मांडवेदारी आलेल्या आहेत. तुम्ही आता पाहू शकता मित्रांनो, ही आजी बघा किती जोमाने नाचत आहे आणि त्याच्या आजूबाजूला लहान लहान मुलं डहाळे घेऊन आणि खूप असे जोरात नाचताना आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथं आता ऑप्शन होत आहे आणि हे बघा, हे ज्या सौभाग्यवती सुवासिनी आहेत, सौभाग्यवती आणि सुवासिनी त्यांचं कुंकू लावून स्वागत केलं जात आहे. हे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. आणि डहाळे यांचा महत्त्व तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की डहाळे म्हणजे आपल्या जल जंगल जमिनीला मान आणि ह्यानंतर त्याची ही रीती आणि परंपरा जोपासून आणि आपल्या लग्नासारख्या शुभ कार्याला सुरुवात ही आपल्या जंगल जमीन याच्या मार्फत होत असते. तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी आपल्याला घरामध्ये लागलेल्या सगळ्याच वस्तू ह्या महिला नाचवत आहेत. यामध्ये तुम्ही पाहू शकता काय काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे सुद्धा अशा प्रकारचं लग्न होत आहे का आणि अशा प्रकारच्या ह्या घरात लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांचं असं नाचत गाजत मिरवणूक केली जाते का. तर अशा प्रकारे हे आपलं लग्न जे आहे हे हरी महाले यांची कन्या राधाताई महाले तिचा जो वर आहे नवरा आहे तो गणेश. अशा प्रकारे राधा आणि गणेश यांचे हे लग्न इथं होताना आपल्याला त्यांचा कार्यक्रम होताना ह्या ठिकाणी दिसत आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर हे बघा, हे देवकाचा जो कार्यक्रम आहे, देवाची मिरवणूक आहे. हे देवाला आपल्या गावदेव जे आहेत त्यांना भेटी देऊन हे नाचत गाजत हे आपल्या नवरीच्या घराकडे हे सुवासिनी वाजंती सकट त्याच्या सहाय्याने या घराकडे रवाना होताना दिसत आहेत. त्याच्यानंतर पुढे जो नाचताना माणूस दिसत आहे तो गावचा जानेदाजी आहे. तर तुम्ही पाहू शकता ह्या सगळ्या महिला लग्नामध्ये सहभागी होऊन आणि त्या नाचताना आणि गाताना दिसत आहेत. आणि हे पाहू शकता हा समोर नाचत आलेला हा माणूस आहे जानेदाजी आहे आणि याला खूप नाचण्याची आवड असल्यामुळे ते प्रत्येक लग्न कार्यामध्ये असेच नाचत गाजत राहत असतात. तर अशा प्रकारे ही जी मंडळी आलेली आहे हे आता आपल्या नवरीच्या घराजवळ आलेली आहे आणि इथं आल्यानंतर यांचं सुद्धा चांगल्या प्रकारे थाटामाटात पूजन केलं जाईल आणि त्या ठिकाणी त्यांना ते जे देवता वगैरे घेऊन आलेले आहेत त्याचं सुद्धा पूजन केलं जाईल. आता ह्या ठिकाणी समोरच आपले आता जे नवरीचे वडील आहेत ते येऊन आणि आई वडील आहेत ते येऊन आणि ह्या ठिकाणी देवताचं पूजन करतील मांडवामध्ये येऊन. तर अशा प्रकारे हे राधाताई आणि गणेश चिरंजीव गणेश याचं हे लग्न सोहळा आहे तो आपल्याला थाटामाटात होताना दिसत आहे. आता हा बघा, हा समोर आले हा हरी महाले आहे, हा नवरीचे वडील आहेत हे आणि हे आता अशा प्रकारे सगळ्यांचं स्वागत करतील. आता तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी वाजंत्री मोठ्या थाटामाटात वाजत आहे आणि हे कृष्णा मामा आहेत, हे सुद्धा गावचे नाईक आहेत आणि ते सुद्धा नाचताना तुम्हाला दिसत आहेत. ते बघा, अशा प्रकारे हे लग्न जे आहे हरी महाले यांनी थाटामाटात आपल्या मुलीचं लग्न लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि आम्ही सुद्धा त्याचे मित्र आहोत आणि आम्ही सुद्धा भरपूर त्याला असा सपोर्ट केला होता आणि केला आहे. कारण जशी त्याची मुलं आहेत तशी आमची सुद्धा मुलं आहेत, म्हणून आम्हाला सुद्धा त्याला मदत करणं महत्त्वाचं आहे. काही समोर राधाताई ही नवरी होऊन बसलेली आहे, ही सौकामिनी राधा आणि हिचं जे लग्न चालू आहे ह्या लग्नाच्या कार्यामध्ये हे सगळं प्रकार आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे हे कार्य चालू आहे. तर मित्रांनो, तुम्ही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा याच्यामध्ये काही तुमच्याकडे रीती आहेत का किंवा वेगळ्या आहेत तर त्या आपण कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे मित्रांनो. कारण आम्ही तुमच्या कमेंटची वाट पाहत आहोत. तुमची एक कमेंट आम्हाला जास्तीत जास्त आमच्या चॅनलमध्ये भर घालून देत असते.
सुवासिनी आलेले आहेत आणि हे जोपर्यंत हे ताट उतरत नाही तोपर्यंत हे तसेच उभे राहणार आहेत, कारण की आपली रीतिरिवाज परंपरा आहे. अशा प्रकारे हे लग्न सोहळा राधाताईचा आहे. तर पुढील भाग लवकर